वर्षीचं आमचं उत्पन्न आहे 35 ते 40 लाख रुपयापर्यंत. काय होतं, लोक युट्यूबला व्हिडिओ बघतात, तेवढा प्रॉफिट आणि नंतर काम करायचं, स्वतः काम करायचं म्हटलं की होत नाही, पूर्ण लॉस होतो. डॉक्टरी पर्यंत ती प्रथम उपचार जे म्हणतो आपण तेवढं आपण याच्याने करू शकतो. काय होतं, पिल्लं जेव्हा 8-10 दिवसाचे असतात तेव्हा पण माती चाटायला लागतात. खाली आपण जेव्हा सोडतो माती चाटणं, नंतर काही दुसऱ्या गोष्टी चाटणं, त्याच्यामुळे त्यांना संडास लागते, ते कंट्रोल होत नाही, पिल्लं दगावतात. 2 दात काढला की 12 महिन्याचा कंप्लीट होतो, 4 दात काढले की 18 महिन्याचा कंप्लीट होतो आणि 6 दात काढले की 2.5 वर्षापर्यंत येतो. तर आमच्याकडं जवळपास 100-120च्या आसपास शेळ्या आहेत. तर आमचं पूर्ण म्हणजे 2 एकर मध्ये पूर्ण घास लावलेला आहे आम्ही. जगात सगळ्यात जास्त वजन वाढणारी जात शेळ्यांमध्ये म्हटलं तर आफ्रिकन बोरच. तुम्हाला तुमच्या भागात जी ब्रीड सूट होते त्या ब्रीडवर काम करा. मंडळी नमस्कार. आज आपण अशा एका व्यक्तीसोबत भेटतोय की ज्यांनी बीटेक इंजिनिअरिंगचं शिक्षण करून त्यांनी शेळी पालन क्षेत्रामध्ये उडी घेतलेली आहे आणि वर्षाला जे आहे ते जवळपास 35 लाखापर्यंत जे आहे ते त्यांचं टर्नओव्हर करतायत आणि एकदम चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट क्वालिटीचं जे आहे ते शेळी पालन हे पाठीमागच्या 8 वर्षापासून करत आहेत. तर आपण आज त्यांच्याकडनं शेळी पालनामधले प्रत्येक बारकावे जे आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर दादा नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. माझं नाव राहुल लक्ष्मण पुरे. मी मागील 8 वर्षापासून आफ्रिकन बोर या जातीचे संगोपन करतोय, शेळी पालन करतोय. माझ्या फार्मचं नाव आहे RK बोरगोड्स. माझा फार्म लोकेटेड आहे आटपोस्ट गोळेगाव, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर मंडळी आपण या व्हिडिओमध्ये जे आहे ते शेळी पालनाबद्दल संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये शेळीचं जे संगोपन असेल, त्याच्यामध्ये पिल्लाचं संगोपन आहे, त्यानंतर खाद्याची व्यवस्थापन आहे, कीड रोगीची व्यवस्थापन आहे, त्यानंतर पाण्याची व्यवस्थापन आहे, किंवा शेडचं जे बांधणी आहे किंवा शेडमध्ये जे आवश्यक गोष्टी येतात तर त्या गोष्टी असतील, किंवा जे वेगवेगळ्या अडचणी येतात शेळी पालना, त्यानंतर त्याच्यामध्ये चारा व्यवस्थापन असेल, तर सर्व जे गोष्टी आहेत आपण या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे म्हणजे कोणी नवीन शेतकरी किंवा नवीन जर या क्षेत्रामध्ये उतरायचं असेल कोणाला, तर नेमकी शेळी पालनाची सुरुवात नेमकी कशी करायची? पहिले त्यांनी सगळ्यात पहिले थोडाफार अभ्यास करायला पाहिजे. शेळीला काय बेसिक काय गरजा आहेत त्या त्यांनी अभ्यास करून मग शेळी पालनात उतरायला पाहिजे. काय होतं, लोक युट्यूबला व्हिडिओ बघतात, तेवढा प्रॉफिट आणि नंतर काम करायचं, स्वतः काम करायचं म्हटलं की होत नाही, पूर्ण लॉस होतो. त्याच्यामुळे पहिले त्यांनी सुरुवातीला शेळ्यांना काय लागतं, बेसिक चारा किती लागतो, कोणता चारा लागतो, कसा लागतो, त्या सगळ्या गोष्टी करून सुरुवात करायला पाहिजे. सुरुवातीला त्यांनी एक 10 शेळ्या किंवा 10 शेळ्या 1 बोकड किंवा 20 शेळ्या 1 बोकड असं सुरुवात करायला पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यानंतर जे आहे ते सगळ्यात मूलभूत कोणत्या गोष्टी लागतात शेळी पालन सुरुवात करते वेळेस? शेळी पालन सुरुवात करता वेळेस तुम्हाला सगळ्यात पहिली मेन म्हणजे शेळी बेसिक म्हणजे तुम्हाला शेळी निवडता यायला पाहिजे. बाजारातून जेव्हा तुम्ही शेळी खरेदी करतात ती चांगल्या दर्जाची पाहिजे, चांगलं उत्पन्न देणारी पाहिजे. नवीन म्हणजे सुरुवातीला जे 2 दात 4 दात शेळ्या असतात तशा शेळ्या पाहिजे, किंवा पाट जरी घेतली तरी चालतं. शेळ्या निवडताना त्यांना चूक नाही व्हायला पाहिजे. म्हणजे सुरुवात सगळ्यात जे बेसिक गोष्ट आहे ती म्हणजे आपले प्राणी. जर शेळी जर निवडत्या वेळेस चुकली, आपण सगळं करून सुद्धा जे आहे ते फेल जातं. त्यामुळे शेळीचं निवड ही चांगली पाहिजे. अगदी बरोबर. त्याच्यानंतर दुसऱ्या कोणत्या गोष्टी लागतात शेळी पालन सुरुवात करताना? त्याच्यानंतर शेळी तुम्ही जर बंदिस्त करणार असाल तर तुम्हाला पहिले सुरुवातीला सगळ्यात पहिले चारा व्यवस्थापन लागेल, त्याच्यानंतर त्यांना निवारा लागेल, जसं की शेड बघताय तुम्ही, शेड लागेल. त्याच्यानंतर त्यांना पाण्याची व्यवस्था सगळ्यात मेन शेळीला म्हणजे पाणी लागतं. आणि चारा जरी करायचा म्हटलं तर तुम्हाला मेन म्हणजे पाणी लागतं. पाणी असेल तर तुम्ही शेतात चारा उगवू शकतात, नाही तर काहीच फायदा नाही शेळी पालन करून. बरोबर. म्हणजे पाण्याचं, चाऱ्याचं आणि त्याला निवारासाठी साधा शेड बांधा किंवा मोठा शेड बांधा. आपल्या इन्व्हेस्टमेंटनुसार जेवढे तुमचे पैसे असेल तुमच्या, जेवढे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता तेवढे तुम्ही डेव्हलपमेंट करू शकता. अगदी बरोबर. त्या पद्धतीने तुम्ही शेड वगैरे उभारून आपण मग शेळी पालन सुरुवात करू शकतो. पण तुम्ही जे महत्वाची गोष्ट सांगितली ते म्हणजे बेसिक नॉलेज जे आहे ते घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही युट्यूबचे व्हिडिओ पहा किंवा मग कोणत्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनला जाऊन भेटा, किंवा जे चांगले बरेच लोक शेळी पालनचे ट्रेनिंग देतात. तुम्ही जाऊन ते ट्रेनिंग घ्या, वेगवेगळ्या ब्रीडचा अभ्यास करा, मग तुम्हाला तुमच्या भागात जी ब्रीड सूट होते त्या ब्रीडवर काम करा. अगदी महत्वाची बाब आहे ती. तर मग अशा पद्धतीने आपण नियोजन करूनच मग शेळी पालनामध्ये उतरायला पाहिजे. कोणी असा शेतकरी आहे ज्याला शेळी पालनाबद्दल काहीच माहिती नाहीये आणि तो नवीन या क्षेत्रामध्ये उतरतोय, तर त्यावेळेस शेळी खरेदी करते वेळेस नेमक्या कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीने आपण शेळी निवडता आली पाहिजे? सगळ्यात चांगली शेळी जी आहे ती निवडता आली पाहिजे, तर ते कोणत्या गोष्टी पाहून शेळी निवडावी? सगळ्यात पहिले तर महत्वाचं म्हणजे शेळीच्या अंगावर कशी आहे. अंगावर जर चांगली असेल, क्वालिटी चांगली असेल तर
तुम्हाला आता बघता क्षणी कळतं कोणती शेळी खराब आहे अंगावर आणि कोणती चांगली आहे. तर जी शेळी अंगावर चांगली आहे ती त्याच्यानंतर ती दुधाची जी कॅपॅसिटी असते, दूध किती देणार, ती जी कास असते ती मोठी पाहिजे. ओके. म्हणजे ती दूध चांगलं देणार, परत पिल्लं होतील तर त्यांना दूध पुरायला पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर शेळीचं वय बघायचं, किती वय आहे शेळीचं. जास्त वय असेल तर ते शेळी नंतर तुम्हाला काही कामाची येत नाही. कारण काय होतं, 8-10 झाल्यानंतर शेळी म्हातारी होत चालते, त्याच्यानंतर तिला दूध पण कमी होतं आणि सगळ्या गोष्टी ती आजारी पण आजाराला पण लवकर बळी पडतात. त्याच्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे. म्हणजे जास्त वय झालेली शेळी घ्यायला नाही पाहिजे. आणि बंदिस्त शेळी पालन करायचं आहे तर त्यावेळेस म्हणजे फिरस्ती शेळी घेतली पाहिजे किंवा बंदिस्त गोठ्यामधनं शेळी घेतली पाहिजे? शक्यतो तुम्ही बंदिस्त मधूनच घ्यायला पाहिजे. कारण का, ज्या फिरस्ते शेळ्या असतात ना त्यांना बंदिस्त मला प्रॉब्लेम येतो थोडासा. तुम्हाला 1-2-4 महिने 6 महिने थोडा त्रास होतो, कारण त्या शेळ्यांना सवय नसते. त्यांना बाहेर जंगलात फिरायची सवय असते. त्या एकदम बंदिस्त केल्यावर आपण तेवढा चारा आणू शकत नाही. कारण शेळ्यांना काय होतं, बाहेरच्या शेळ्यांना 17 ठिकाणी 17 पाला खायची सवय असते आणि आपण तेवढा ते पुरवठा करू शकत नाही. त्याच्यामध्ये शेळ्या अंगावर खराब होणं, आजारी पडणं या गोष्टी होतात. त्याच्यामुळे सरासरी तुम्ही बंदिस्त मधल्या शेळ्या निवडायला पाहिजे. ओके. म्हणजे बंदिस्त करायचं असेल तर बंदिस्त मध्ये निवडायला पाहिजे. आणि एक आणखी बंदिस्त जिथं असेल, ज्या फार्म मधून घेणार तुम्ही तिथून काय होतं, व्हॅक्सिनेशन केलेले असतात. ज्या बंदिस्त गोठ्यामध्ये पूर्णपणे व्हॅक्सिनेशन झालेले असतात. आणि ज्या फिरस्ती शेळ्या असतात आपण एका ठिकाणी तू पूर्ण घेणार नाही, एका ठिकाणी एक घेणार, दुसऱ्या ठिकाणी एक घेणार, मग त्यांना व्हॅक्सिनेशन न होणे, मग परत आजाराचा प्रॉब्लेम येतो, जास्त प्रॉब्लेम येतो. म्हणजे लसीकरण पण महत्वाचे. लसीकरण खूप महत्वाचे. शेळी निवडते लसीकरण केलेली आहे की नाही ते पण पाहणं महत्वाचं आहे. शेळीमध्ये जे आहे त्याचं जे वय आता खरेदी करते वेळेस जे आहे ते वय पाहून खरेदी करणं महत्वाचं आहे. तर वय जे आहे ते कसं ओळखायचं, म्हणजे किती म्हातारी आहे किंवा जवान आहे, शेळी कशी आहे किंवा बोकड कसं आहे, कसं ओळखायचं? सुरुवातीला तर 11-12 महिन्यापर्यंत दात काढतच नाही. कोणती शेळी असो किंवा बोकड असो अदंत असतात. म्हणजे त्यांना दात, म्हणजे आपले जे दात असतात त्यांना, पण जे दात असतात ते लहान लहान असतात. जसं की तुम्ही बघू शकता याचे जे दात आहेत त्याचे मोठे दात आहेत. बाकी पिल्लांमध्ये बघणार तर छोटे छोटे दात येणार. म्हणजे हा बोकड जवळपास 2-2.5 वर्षाचा आहे. बरोबर. यांनी आता 6 दात काढलाय. बरोबर. 2 दात काढला की 12 महिन्याचा कम्प्लीट होतो, 4 दात काढले की 18 महिन्याचा कम्प्लीट होतो आणि 6 दात काढले की 2.5 वर्षापर्यंत येतो. बरोबर. म्हणजे हे दात्यावरनं लक्षात येतं की ओळखू शकता वय काय आहे ते दात. आणि दुसरं काय असं काय पॅरामीटर असतं की त्याच्यावर वय समजतं असं काय दुसरी गोष्ट? दुसरं तर तुम्ही शिंगावरून पण ओळखू शकतात की जसे शिंग खूप जाड होतात, मोठे होतात एकदम. जशी लहान शेळी असेल तसे तिचे शिंग छोटे असतात. बरोबर. म्हणजे शिंगावरून दातावरून ओळखता येतं की वय काय. म्हणजे त्याच्यानंतर त्याला ही दाढी असते. बोकड जर असेल ही दाढी असते. लहान पिल्लाला असं काही येत नाही दाढी. मोठा बोकड झाला की त्याला दाढी वगैरे येते. अगदी बरोबर आहे. तर या पद्धतीने आपण ओळखू शकतो काय वय आहे. शेळी पालनामध्ये चारा व्यवस्थापन खूप महत्वाची बाब आहे. तर 24 तास जो तुमचा शेड्यूल असतो चारा व्यवस्थापनाचा, त्याबद्दल थोडक्यामध्ये माहिती सांगा आम्हाला. सुरुवातीला आपण सगळ्यात पहिले गोठा साफ करतो आल्या सुरुवातीला सगळ्यात पहिले. त्याच्यानंतर शेळ्यांना जे आपल्याकडे मका असेल, गहू असेल, सोयाबीन असेल किंवा गोळीपेंड असेल, या सगळे मिक्स फीड करून आपण त्यांना एक 250 ते 300 ग्राम 500 ग्राम पर्यंत फीड टाकतो. म्हणजे वजनानुसार फीड टाकतो. त्याच्यानंतर दिवसभर त्यांना सुका चारा देतो. जसं की हरभराचा भुसा, मसूरचा, तुवरचा भुसा, हा सगळा तिन्ही भुसा मिळून आपण थोडा 4 वाजेपर्यंत त्यांना टाकून देतो. 4च्या नंतर आपण लसूण घास झालं, त्याच्यानंतर मार्वेल झालं, तुती झालं, तिकडे नेपियर आहे किंवा हिरवी मक्का असते, त्याची कुट्टी करून त्यांना संध्याकाळी हिरवा चारा पोटभर देतो. ओके. मग दिवसभरामध्ये किती वेळ टाकता तुम्ही चारा? 2 वेळेस. म्हणजे सकाळी एक वेळेस आणि संध्याकाळी एक वेळेस, 4ला एक. म्हणजे सकाळी किती वाजता असतं? सकाळी 10ला. सकाळी 10 वाजता एक वेळेस तुम्ही सुका चारा. त्यानंतर 4 वाजता. 4 वाजता कोणता? हिरवा चारा. ओके. आणि ते वजनानुसार, म्हणजे शेळीचं जे वजन आहे, उदाहरणामध्ये 50 किलोची शेळी असेल तर नाही, हिरवा चारा पोटभर असतो. ओके. सुका चारा पण पोटभर असतो. शेळी जेवढं खाणार तेवढं खाणार, बाकीचं उरलेलं बाजूला काढून घेतो. ओके ओके. मग अशा पद्धतीने जे आहे तुम्ही चाराची व्यवस्थापन करतो. तर म्हणजे तुमच्या मतानं शेळी पालनामध्ये सगळ्यात महत्वाचा चारा कोणता आहे? लसूण घास सगळ्यात महत्वाचा चारा. म्हणजे ह्या चाऱ्यामध्ये प्रोटीन जास्त आहे. ओके. त्याच्यामुळे हा चारा शेळी आवडीनं पण खाते आणि लवकर कापणीला पण येतो. मल्टी कटिंग आहे, असं नाही की एकदा कापलं की संपून जातो. तुम्ही एक 15-20 दिवस झाले की कापणी करू शकतात. ओके. त्याच्यामुळे मल्टी कटिंग चारा एकदा लावलं की तुमचं 1-2 वर्ष ताण नसतं. बरोबर. आणि दुसरा कोणता चारा लावलेला? आता इथं सध्या मेथी घास. इथं मेथी घास आहे, तिकडे मार्वेल आहे, कांडी गवत म्हणतो ना आपण, ते पण शेळ्या खूप आवडीने खातात त्याला. बरोबर. आणि त्यानंतर इकडे तुती तुती आपण पिल्लांसाठी वापरतो. जे लहान पिल्लं असतात
सुरुवातीला छोटी छोटी पिल्लं असतात 2-2.5 महिन्याची, ती पिल्लं जास्त करून जाड चारा खात नाही, जसे कांडी घास झालं ते पानं खातात सोडून देतात. बरोबर. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी तुती आणि सुबाबू लावलेली, की हे बाकानाची झाडं लावले तिकडं, हे सगळं पिल्लांसाठी चारा आपला. बरोबर. आणि आता जे संख्येवर सुद्धा व्यवस्थापन करणं महत्वाचं आहे. म्हणजे हो, आपल्याकडे संख्या किती आहे शेळीची त्याच्यानुसार आपण चारा चारा area व्यवस्थापन टाकतो. ते करू शकतो. हा, तर मग आता सध्या तुमचं कसं नियोजन असतं, म्हणजे किती शेळ्यासाठी किती एरियामध्ये टाकायला पाहिजे असं काही? आता आमच्याकडं जवळपास 100-120च्या आसपास शेळ्या आहेत. हा, तर आमचं पूर्ण म्हणजे 2 एकर मध्ये पूर्ण घास लावलेला आहे आम्ही. ओके. नेपियर आहे, काही मेथी घास, लसूण घास आहे, काही मारवेली, आणि नंतर मक्का असते. मक्का जेव्हा सीझन सुरू होते तेव्हा मक्काची कुट्टी करून टाकतो. ही जी मक्का असते आपली, नंतर आपण त्याचं सायलेज करू शकतो, हा. स्टोअर करून ठेवू शकतो. मुरघास आपल्याकडे करून. जेव्हा हिरवा चारा नसतो हा हा, अवेलेबल, किंवा आपल्याला काही काम असतं, लवकर जायचं असतं, माणूस नाही आला, बरोबर. काही प्रॉब्लेम आला, तुम्ही सायलेज टाकू शकतात, हा, म्हणजे मुरघास टाकू मुरघासचा शकतात. जो सुद्धा जो आता आपण वापर करू शकतो. तर आता शेळी पालनामध्ये शेळीसाठी निवारा महत्वाचा आहे. हो, म्हणजे- सगळ्यात महत्त्वाचा निवारा. हा, तर हवेपासून, उन्हापासून, थंडीपासून शेळीला काही दगावली नाही पाहिजे किंवा शेळीचं नुकसान झालं नाही पाहिजे. शेळीचं जे आहे ते प्रोटेक्शन झालं पाहिजे. या उद्देशानं काही शेतकरी शेड उभा राहतात आणि काही शेतकरी दुसरी व्यवस्था करतात. तर त्याबद्दल आम्हाला माहिती सांगा की नेमकं निवारासाठी नेमकं काय करायला पाहिजे? निवाऱ्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिले इतका जास्त खर्च न करता तुम्ही एक नॉर्मल शेड जरी बांधलं, हा. की शेळ्यांना फक्त पाऊस न लागणे, हा. जास्त ऊन न लागणे, थंडी न लागणं, यासाठी फक्त एक नॉर्मल जरी शेड बांधलं तुम्ही, जसं की वरतून पत्र टाकले, खाली बांबुनी वगैरे हे करून हा, तर म्हणजे पॅकिंग वगैरे करून व्यवस्थित तुम्ही करू शकता. म्हणजे- त्याच्यात पण शेळ्या राहतात, असं काही प्रॉब्लेम येत नाही की शेळ्या राहत नाही. बरोबर, म्हणजे बजेटनुसार आपण नियोजन बजेटनुसार करायला आपण पाहिजे. करू शकतो. आता आपण इथं पाहतो की तुमचा इकडे एक शेड आहेच आणि सोबतच तिकडे एक वेगळा शेड बांधलेला आहे, ते वर जमिनीपासून वर हाईटवर आहे. एलिव्हेटेड आहे. हा, तर मग याच्यामध्ये नेमका काय फरक आहे आणि त्याच्यामध्ये नेमका काय फरक आहे, किंवा तुम्ही हे दोन बांधण्यामागचा काय उद्देश होय? त्या शेडला बांधायला खर्च जास्त येतो, ह्या शेडला बांधायला खर्च कमी येतो. बरोबर. आणि याच्यात नुकसान असं आहे की याच्यात तुम्हाला आता रोज झाडझूड करावं लागते. हा हा हा, त्या शेडमध्ये तुम्ही 15 दिवस, महिनाभर तुम्ही झाडलं जरी नाही तरी प्रॉब्लेम येत नाही. ओके. इथं कसं आहे, शेळ्यांना नंतर पिसवा होणं, हा हा, गेचूड होणं, ह्या कीटक जे होतात बारीक बारीक हा. पेस्टिसाइड्स, त्या सगळ्या शेळ्यांना लागतात. तिथे आपण जेवढा चारा लागतो ते अंगाला न लागणं, बरोबर कीटक जास्त त्रास देतात, ते तुमचा खर्च वाचतो त्या शेडमुळे. बरोबर. आणि तिथं जे आहे ते जे काही विष्टा वगैरे आहे ते पूर्ण खाली पूर्णपणे पडलेलं आहे. खाली पडते, आणि मग तुम्ही जे आहे ते महिनाभराला पूर्ण जे आहे ते काढू शकतो. काढून घेतो. आणि तुमच्या इथं कुक्कुट पालन पण दिसते, म्हणजे खाली आपण खाली कुक्कुट पालन पण करू शकतो. त्या शेडमध्ये डबल उद्योग करू शकतो आपण. खाली कुक्कुट पालन पण करू शकतो, वरती शेळ्या पण सांभाळू शकतो. हा हा आणि त्याला माणसाची गरज नाही. झाडायला तुम्हाला माणूस जरी नसला हा हा, तरी तुम्ही ते मॅनेजमेंट करू शकतात व्यवस्थित. बरोबर. आणि आणखीन एक गोष्ट, आता कुक्कुट पालनाचा विषय निघाला म्हणून विचारतो तुम्हाला, की म्हणजे मी असं ऐकलंय की कोंबडीवर जर पिसायला सुरुवात झाली तर ते शेळीमध्ये पसरतात आणि शेळीवरचं जे पिसाचं जे नियंत्रण आहे तर ते होत नाही. तर ही गोष्टीबद्दल थोडक्यामध्ये काय वाटतं तुम्हाला? काय होतं, पिसवा होतात, हा, पण आपल्या शेळ्यांचा आणि कोंबड्यांचा संबंधच येत नाही. बरोबर. कोंबड्या खाली आहेत, शेळ्यावरती आहेत. तिथून जवळपास एक 8-8.5 फूट हाईट आहे खालून, तर पिसवावरती जातच नाही. कोंबड्यांचा आणि बकऱ्यांचा संबंध येतच नाही. त्याच्यामुळे तुम्ही करू शकता खाली. तर शेडमध्ये जे आहे ते आपण शेड तर उभारलाय, शेड उभारल्याच्या नंतर शेडच्या मध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून चांगल्या पद्धतीने आपण शेळीपालन करू शकतो? त्याच्यामध्ये गव्हाण असेल किंवा तुम्ही इथं बसायची व्यवस्था केलेली आहे, नंतर पाण्याची व्यवस्था केलेली आहे, लाईटची व्यवस्था, जाळीची व्यवस्था किंवा वेगवेगळे कंपार्टमेंट वगैरे केलेले आहेत. तर ह्या कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत आणि कसं करायला पाहिजेत नेमक्या? सगळ्यात पहिले जेव्हा आपण शेड उभारणी करतो तेव्हा मेन गोष्ट म्हणजे गव्हाण असते. हा गव्हाण जेव्हा आपण बनवतो ना, हा. तेव्हा आता इथे 10 हे केलेले आहेत कंपार्टमेंट. ओके. प्रत्येक शेळीला इथं चारा खाता येतो. आता ही शेळी चारा खाते, इथे दुसरी शेळी चारा खाऊ शकते. ही शेळी तिला मारणार नाही. बरोबर. तोंड काढेपर्यंत ती शेळी बाहेर येते. त्याच्यामुळे जे अबॉर्शनचे प्रॉब्लेम येतात ते कमी येतात. जर गाभण शेळ्या जर एका कप्प्यात ठेवल्या तर त्या कमी येतात आणि याच्यात जास्त शेळ्या खाऊ शकतात. आपण जर हे मोकळं ठेवलं हा तर एक शेळी तर खाणार, ती शेळी तिला मारणार, इथं 2च शेळ्या खातील. बरोबर. त्याच्यामुळे हे करणं महत्वाचं आहे. बरोबर. आणि ही गव्हाण आपण इकडून उंच केलेली आहे. हा हा, जसे शेळ्या असं चारावरती करतील, जेव्हा आपण चारा टाकतो ना शेळ्या असं उचकून चारा खातात, मग तो चारा सगळा खाली पडतो. बरोबर. तो चारा खाली न पडू म्हणून इकडून हाईटला कमी ठेवली, इकडून वाढवलेली. बरोबर. म्हणजे शेळीच्या हाईट पाहून आपण जे आहे तिकली साईज ठेवायला पाहिजे. तिकडची साईज ठेवायला पाहिजे. आणि हे शेळ्यांना आपण जेव्हा आपल्याकडे मजूर कमी असतो, पावसाळ्यात दिवस आहे, खूप चिखल होतात, शेळ्या जेव्हा जास्त लगवी करतात हा हा, तर चिखल होतो, खाली ओलावापणा राहतो, लवकर वाळत नाही. बरोबर.
त्यासाठी ते बसायला केलेले आहे. आणि हे कंपार्टमेंट जे बघताय आपण, हा तर आपण गाभण शेळ्या वेगळ्या ठेवू शकतो, ज्या लागताय शेळ्या त्या वेगळ्या ठेवू शकतो, ज्या लहान लहान पिल्ले ते वेगळे ठेवू शकतो. त्यासाठी तुम्ही कंपार्टमेंट खूप महत्वाचे आहे. कारण मोठी शेळी छोट्या शेळ्यांना खाऊ देत नाही, बरोबर. ते तोंडच टाकू देत नाही गावांमध्ये. कारण चारा खायला गेली ती त्यांना मारते, मग सगळा चारा मोठी शेळीच खाणार, छोट्या शेळीला काहीच भेटत नाही. त्यामुळे ती वयानुसार तुम्ही जे आहे वयानुसार आपण वेगवेगळं करू शकतो. बरोबर. आणि त्यानंतर लाईटची वगैरे व्यवस्था पण दिसते तुमच्या इथे. लाईट रात्रीचं काय होतं, एखादी शेळी रात्री व्यायला आली किंवा काय झाली जास्त क्वांटिटी, त्यामुळं लाईट लागतोच. आपलं रात्री काही चारा टाकायचा, एखादा वेळ झाला काही झाला, लाईटची व्यवस्था त्यासाठी करून ठेवली. बरोबर. आणि पाण्याची व्यवस्था पण आता म्हणजे इथं दिसत होतं पाठीमागं, आणि आपण वरच्या शेड मध्ये सुद्धा बघितलंय की नळाची वगैरे व्यवस्था केलेली आहे. आणि पूर्ण तिथले पाणी म्हणजे मॅनेजमेंट असं केलंय की एकटा माणूस सगळं बघू शकतो. आता एवढ्या शेळ्यांना जर पाणी पाजायचं म्हटल्यावर प्रत्येक शेळी कसं पाणी पिणार ना, त्यासाठी प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये आपण नळाची व्यवस्था केलेली आहे. जागेवर पाणी, जागेवर चारा. तर हा म्हणजे इलिव्हेटेड शेड आहे, म्हणजे जमिनीपासून जे आहे ते 10 फूट वर दिसतोय. इथे तुम्ही म्हणजे खाली स्पेस पण आहे, 2 जे आहेत लाकडाचे बदले त्याच्यामध्ये स्पेस आहे. गॅप ठेवलाय, कारण जे शेळ्या लेंड्या करतात ना, त्या लेंड्या खाली जायला पाहिजे, म्हणजे आपण झाडाचा ताण वाचून जातो पूर्ण. राहुल दाखवा त्यांना इथं, म्हणजे दोन्ही मध्ये जे आहे ते लेंड्या खाली पडून जातात. आता ती शेळी लगवी करते, ती पूर्ण खाली पडून जाते पाणी. बरोबर. तिथं ओली जागा राहणारच नाही, शेळीला बसायला ओलावा वगैरे राहत नाही. बरोबर. आणि जिथं ओलावा नसला तिथं किडे वगैरे होत नाही. हा, म्हणजे रोगराई जे आहे ते कमी येते या खूप कमी आहे. अगदी बरोबर. आणि कंपाऊंड पण दिसते पूर्ण शेडला जे आहे तो तुमच्या. कंपाऊंड यासाठी केलंय सर, की जसं की आपण इतक्या शेळ्या आहेत, पिल्लं राहतात, लहान पिल्लं बाहेर खेळतात, तर कुत्रे येतात, मांजरे येतात, जे रानबोके असतात ते खूप त्रास देतात. त्याच्यामुळे त्यांच्यापासून संरक्षणासाठी हे आपण पॅक करून घेतलंय. म्हणजे जे कंपाऊंड टाईपच तुम्ही सगळं पत्राचं जे आहे पूर्ण पॅक करून घेतलंय. एक आपल्या सेफ्टीसाठी पण, आपण रात्री झोपलो वगैरे तर कोणी मध्ये येऊ नये, कोणी प्राण आपल्या इजा करू नये, त्यासाठी पण सेफ्टी करून घेतले पूर्ण. चांगली गोष्ट आहे. शेळी पालनामध्ये जे आहे ते पिल्ले व्यवस्थापन खूप महत्वाची बाब आहे. कारण की मी पण बरेच लोकांना बघितलंय की पिल्ले दगावतात, पिल्ले मेल्यामुळे जे आहे ते जे येणारं उत्पादन आहे आपलं ते कुठंतरी येत नाही, आणि शेतकरी जे आहे तो खचून जातो, किंवा शेळी पालन करणारा जो व्यक्ती आहे तो खचून जातो आणि शेळी पालन सोडण्याच्या मागे जातो. तर शेळी पालनामध्ये पिल्ले व्यवस्थापन ते महत्वाची बाब आहे, कारण की येणारं उत्पादन जे आहे ते पिल्लंच येतं. तर मग शेळी पालनाचं जे पिल्लाचे व्यवस्थापन आहे, तर पिल्लू जन्म झाले तेव्हापासून ते मोठे होईपर्यंत थोडस व्यवस्थापनाबद्दल आम्हाला माहिती द्या. जेव्हा पिल्लू जन्म होतं, सुरुवाती जेव्हा पिल्लू 1-2 दिवसाचं असतं, नवीन पिल्लू असतं, तेव्हा आपण सुरुवातीला त्यांना डाल्याखाली ठेवतो. बरोबर. डाल्याखाली ठेवल्यामुळे ते एकदम नाजूक असतात, त्यांना थंडी जास्त ऊन सहन होत नाही, त्यामुळे त्यांना डाल्याखाली ठेवतो. एक पिल्ल 7-8 दिवसात झालेत की आपण त्यांना यायचे टाकतो या कप्प्यामध्ये, की आता एवढे पिल्ल आपण डाल्याखाली ठेवू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी हे बनवले. काय होतं, पिल्ल जेव्हा 8-10 दिवसाचे असतात तेव्हा पण माती चाटायला लागतात. खाली आपण जेव्हा सोडतो माती चाटणं, नंतर काही दुसऱ्या गोष्टी चाटणं, त्याच्यामुळे त्यांना संडास लागते, ते कंट्रोल होत नाही, पिल्ल दगावतात. बरोबर. त्यांना दुसरा काही आजार होऊ नये, त्यांची शांततेने झोप व्हावी, यासाठी त्यांना वेगळं केलेलं आहे. शेळी पालनापासून थोडस वेगळं केलेलं आहे. त्याच्यामुळे म्हणजे माती खात नाही, आणि त्यांना खाली पण जेव्हा पिल्लं घाण करतात, सगळे घाण खाली पडून जाते. म्हणजे इथे पण बल्ले आहेत आणि मधामध्ये स्पेस दिला आहे, त्याच्यामुळे ते संडास आणि लघवी खाली पडून जाते. आणि काय होतं, माशा होतात, सगळं होतं, त्याच्यामुळे ते याच्यामुळे माशा होत नाही, काही नाही, काही प्रॉब्लेम येत नाही, पिल्लांची व्यवस्थित आराम होतो आणि त्यांना दूध पण व्यवस्थित पचतं. बरोबर. तर आपण जसं पाठीमागं तुम्ही सांगितलं की सगळ्यात अगोदर आपण डालीच्या खाली ठेवले होते पिल्ले, त्याच्यानंतर मग तिथं छोटस आपण कंपार्टमेंट बनवल्यासारखं बनवलं तिथं, तर तिथं तुम्ही 1 महिन्यापर्यंत ठेवता. तर 1 महिन्याच्या नंतर आपण या शेड मध्ये घेऊन येतो शेळ्यांना जे आहे ते. तर मग हे जे पिल्लं आणतो आपण, तर 1 महिन्याच्या नंतरचे, तर याचं जे व्यवस्थापन आहे, आता जे नेहमी आपण शेळ्या आहेत आणि हे जे पिल्लाचं व्यवस्थापन आहे 1 महिन्याच्या नंतरची जी पिल्लं आहेत, तर याच्यामध्ये नेमका काय फरक आहे आणि नेमकं आपण काय करतो याच्यामध्ये? काय होतं, आपण शेळ्यांजवळ जर कंटिन्यू पिल्लं ठेवले तर ते कंटिन्यू आईला दूध पित राहणार, चारा कमी खाणार, त्याच्यामुळे त्यांची वाढ जेवढी पाहिजे आपल्याला अपेक्षित वाढ होत नाही. त्यामुळे आपण तिकडे 1 महिने झाले, 1 महिन्यानंतर पिल्लू चारा खायला लागतं, थोडं चारा खायला लागतं. त्याच्यानंतर त्यांना इकडे शिफ्ट केलं की ते थोडंफार चारा खातात, त्यांचा व्यायाम होतो, खाली जाणं वर येणं, त्याच्यामुळे त्यांना पचतं खाल्लेलं, आणि त्यांची वजन वाढ लवकर भेटते, आणि त्यांना छोट्या फिल्टरमध्ये एक खायची सवय लागून जाते. म्हणजे छोटी गव्हाण केलेली, त्याच्यामुळे त्यांची व्यवस्थित तोंड पण जातात आणि त्यांना खायची सवय लागून जाते.
इथं आपण एक 5-6 महिन्यापर्यंत पिल्लं ठेवू शकतो. ओके. 6 महिन्यानंतर आपण दुसऱ्या कप्प्यात त्यांना मोठ्या गव्हाणीमध्ये शिफ्ट करू शकतो. किंवा मग ते आपले जे नेहमीच्या शेळ्या वगैरे नेहमीच्या आहेत शेळ्यामध्ये आपण त्यांना शिफ्ट करू शकतो. बरोबर. म्हणजे हे अगोदर गव्हाण, मग त्यानंतर मग थोडीशी आणखी हायटेड जी थोडी हायटेड गव्हाण केली त्यासाठी. जे मोठ्या शेळ्या असतात त्याच्यात उभा राहतात जाऊन, बरोबर. त्याच्यामुळे त्या मोठ्या शेळ्यांना तिकडे खाता येतं. आणि या टायमामध्ये लसीकरण पण करत असाल ना तुम्ही? लसीकरण पिल्लांना 3 महिन्याच्या पुढच्या पिल्लांना लसीकरण करावं लागतं. 3 महिन्याच्या आतल्या पिल्लांना लसीकरण कोणतं चालत नाही. त्यामुळे 3 महिने झाले त्यांना लसीकरण आपण सुरुवात करतो. तर मग सुरुवातीचं लसीकरण काय असतं नेमकं? सुरुवातीला आपण ईटीचं करतो. ET प्लस टीटीचं वॅक्सिन करतो. म्हणजे जे आपल्याकडे लोखंड असतं त्याच्यामुळे ते टिटॅनसचं होतं, त्याच्यामुळे ते कव्हर होऊन जातं. आणि ETचं आपलं कवळा पाला खातात, हिरवा पाला आपण आणून टाकतो, तर त्याच्यामुळे जे मधून विष तयार होतं ते कमी, त्याचं प्रमाण कमी होऊन जातं. ओके. म्हणजे ET आणि TT जे आहे ते वॅक्सिन करतो आपण. सगळ्यात पहिले ती करतो, त्याच्यानंतर FMD ची करतो, नंतर PPR ची करतो. ओके. म्हणजे 6 महिन्याच्या पिल्लापर्यंत हे 3 वॅक्सिनेशन आपल्याकडे कम्प्लीट होऊन जातात. लहान पिल्लांमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सर, जेव्हा शेळी व्याती तेव्हा आपण 1 तासाच्या आत त्यांना ते कवळं दूध जे राहतं कचरू ते पाजायला पाहिजे. चीक जे असतं शेळीचं ते पाजलं म्हणजे त्यांची इम्युनिटी पॉवर वाढते. बरोबर. त्याच्यानंतर पिल्लांना रोग प्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे त्यांना जास्त आजार पण येत नाही. आणि सुरुवातीचे एक 8-15 दिवस आपण शेळ्यांचं थोडं दूध काढायला पाहिजे. ज्या शेळ्यांना जास्त दूध आहे, आणि काय होतं पिल्लू जास्त दूध पिऊन घेतं, परत त्याला म्हणजे दूध पचत नाही. दूध न पचल्यामुळे पिल्लू 1-2 दिवस जगतं आणि दगावून जातं. शेतकऱ्याने ती काळजी घेतली, दूध जास्त कमी जास्त न होऊ त्याला लिमिटमध्ये दूध पाजलं तर ते पिल्लू 100% जगतं. त्याला दुसरा काहीच आजार नाही पिल्लांमध्ये, दुसरा काही प्रॉब्लेम येत नाही. कारण मी पण बघितलं होतं की ज्यावेळेस पिल्लू जास्त दूध पितं तर ते पचत नाही, संडास करून घेतं आणि मग ते दगावून जातं. ती जर काळजी घेतली तर आपण 100% या व्यवसायात सक्सेस होऊ शकतो. बरोबर. शेळी पालनामध्ये जे आहे ते वेगवेगळे आजार येतात, तर त्याच्यापासून आपण सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही जे नेहमी तुमच्या अनुभवातून जे औषधं वगैरे आहेत तर ते आम्हाला थोडक्यामध्ये माहिती द्या की कोणते कोणते आजार येतात आणि त्याच्यावर नेमकं तुम्ही कोणते प्रोडक्ट वापरल्याच्या नंतर त्याच्यापासून आपल्याला जे आहे ते मुक्तता मिळते. अशी सगळ्यात पहिले आपल्या फार्मवर मेन म्हणजे थर्मामीटर पाहिजे. आणि शेळी चारा का खात नाही याचं तुम्हाला पहिले लक्षात यायला पाहिजे. शेळीला ताप आहे का सर्दी आहे की दुसरा काही आजार आहे हे आपल्याला थर्मामीटरवरून कळतं की ताप आहे की नाही. पहिले सगळ्यात पहिले मेन म्हणजे थर्मामीटर आहे. बरोबर. त्याच्यानंतर शेळीला सर्दी झाली खूप की थर्मामीटर मध्ये म्हणजे तापमान समजतं आपल्याला. कुठं चेक करायचं म्हणजे कुठे ठेवायचं थर्मामीटर? शेळी जिथून लेंडी करते तिथून असं क्रॉस साईडने लावायचं, म्हणजे लेंडीचं टेम्परेचर यायला नाही पाहिजे. आणि त्याच्यावर ते लिहिलेलं असतं तुम्हाला किती ह्या दिवसात इतकं टेम्परेचर येतं. आता थंडीचे दिवस येते 101 नॉर्मल असतं. उन्हाळा जर असेल तर 103, 102 नॉर्मल असतं. आणि आता थंडीचे दिवस आहे खूप, तर शेळ्यांना सर्दी होणे, निमोनिया होणे यासाठी जास्त लहान पिलं असतं ते ठसकतात. त्यासाठी आपण हे एन्ड्रोडॅक BH वापरू शकतो. ओके. हे ओरल आपण पाजू शकतो. ओरली ज्यांना म्हणजे इंजेक्शन द्यायला वगैरे जमत नाही ना, म्हणजे एकदम शेतकरी असेल एकदम डॉक्टर येत नाही लवकर, तर आपण हे औषध वापरू शकतो सर्दीसाठी. ओके. त्याच्यानंतर हे जेव्हा शेळी जास्त चारा खाऊन घेते, पोट फुगतं, त्यासाठी आपण हे पॅरलेक्स वापरू शकतो. ज्याच्याने आपण पहिले लोक काय करते गोड तेलाने दूध पाजत होते, त्याच्याने पण शेळीचं पोट कमी होतं. तसं हे पॅरलेक्स आपण वापरू शकतो. जर आपल्याकडे दूध नसेल अवेलेबल वेळेवर आपण हे पॅरलेक्स औषध वापरू शकतो. बरोबर. त्याच्यानंतर जेव्हा शेळी व्याते तेव्हा तिची जी जार पडत नाही लवकर, त्यासाठी आपण एक्झापर तिला देऊ शकतो. 2 ते 3 दिवस दिल्यानंतर तिची पूर्ण जे गर्भपिशवीतली घाण आहे ती सगळी निघून जाते. त्याच्यानंतर जेव्हा खूप जास्त ताप असते शेळीला, शेळी चारा खात नाही व्यवस्थित, तर तिला आपण मेलोनेक्स हे औषध देऊ शकतो, इंजेक्शन. ओके. आणि हे आपले डिवर्मर आहे. जेव्हा शेळ्यांना जंत होतात तेव्हा आपण डिवर्मर 3 महिन्याच्या आत करू शकतो. अल्बोमार. आणि याच्या व्यतिरिक्त जे आहे ते म्हणजे जखम वगैरे झाली तर आपण हेमेक्स म्हणून मल्लम येते. याच्याने माशी वगैरे बसत नाही आणि जखम लवकर भरते. हे पण लावू शकतो. आणि हे स्प्रे पण येते, याच्याने पण लवकर जखम भरते. म्हणजे जिथं जखम झाली तिथं स्प्रे मारून द्यायचं, म्हणजे त्याला माशा वगैरे बसत नाही आणि किडे वगैरे त्रास देत नाही. बरोबर. तर म्हणजे हे बेसिक गोष्टी आहेत, असायला पाहिजेत आपल्या शेडवर असायला पाहिजे. आणि आता तुमचे अनुभव तर तुम्ही सांगताय, पण याच्या व्यतिरिक्त म्हणजे काही शेतकऱ्यांना डॉक्टरचं सजेशन घेऊन त्यांनी ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. डॉक्टर मेन म्हणजे सगळ्यात गोष्ट डॉक्टरचं सजेशन घेऊन ट्रीटमेंट करायला पाहिजे. या फक्त बेसिक गोष्टी डॉक्टर येईपर्यंत आपण करू शकतो. बरोबर. डॉक्टर यायला उशीर आहे थोडासा, समजा शेळीलाही आजारी पडली, त्याला ताप आहे, तर तुम्ही नॉर्मल एक इंजेक्शन देऊ शकता. डॉक्टर येईपर्यंत ती
प्रथम उपचार जे म्हणतो आपण तेवढं आपण याच्याने करू शकतो. बरोबर. आणि औषध वगैरे ठेवण्यासाठी म्हणजे औषध ज्यावेळेस आपण आणतो काही शेतकरी असे टाकून देतात, त्याच्यापेक्षा असे तुम्ही जे एकदम बढिया केलेलं आहे तर अलमारी म्हणजे एकदम अलमारीमध्ये औषध ठेवलं म्हणजे कसं ते आपलं लगेच खराब लगेच होत नाही. भेटून जातं. आणि ऊन पण काय होतं औषधांना ऊन लागलं तर ते खराब होतात व्हाईल पूर्ण. बरोबर. त्यापेक्षा त्यांना सावलीत ठेवलं व्यवस्थित ठेवलं की ते आपलं कामाला येतात नंतर. सगळ्यात पहिले काय होतं नवीन जो शेतकरी असतो त्यांना सगळ्यात जास्त त्रास म्हणजे गोचीड पिसवा याचा त्रास होतो. ज्यांना काही औषधं माहीत नसतात तर आपण हे पोरण म्हणून औषध येतं, ज्या पिसवा होतात गोचीड होतात शेळ्यांना तर आपण ते शेळीच्या अंगावर लावू शकतो. जसं की हे औषध येतं, दाखवतो मी. हे असं औषध येतं, ह्याला लावल्यानंतर तुम्ही ही शेळी या शेळीच्या इथून सुरुवात करायचं असं लावायला, शेपटीपर्यंत लावायचं. ओके. आणि तिचे साईडचं पोट दिसतं त्या पोटावर पण तुम्ही असं आडवं लावू शकतात. त्याच्यामुळं ते पूर्ण कमी होऊन जातात. आणि जे आपलं केस गळणं म्हणतो आपण, त्वचेचे जे आजार होतात त्यासाठी तुम्ही हायटेक इंजेक्शन वापरू शकतात. ओके. हायटेकमुळे ते त्वचेचे जेवढे आजार आहेत ते कमी होऊन जातात. बरोबर. आणि तुम्ही नाही तर मग जास्त जर त्वचा खराब होत असेल तर आपलं हळद येते, हळद आणि कापूर लावायचं. कापूर लावून हळद कापूर आणि गोड तेल टाकून त्या जखमेवर जिथं केस उडतात चट्टे चट्टे पडतात, व्हाईट चट्टे पडतात, ते लावून ते जर लावले त्याच्याने पूर्ण कव्हर होऊन जातं. आणि म्हणजे बरेच वेळेस काय होतं की दोन खुराच्या मध्ये असं म्हणजे आळ्या वगैरे पडतात ना, त्यासाठी ते आळ्या काढण्यासाठी आपलं टर्पेंटाईन ऑइल येतं. ते टाकलं की त्यांनी सगळं ऑइल सगळं किडे जे असतात मरली ती बाहेर निघून जातात. त्याच्यानंतर ती जखम व्यवस्थित साफ करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये स्प्रे मारून द्यायचा. ओके. ती जखम किंवा हे मलम लावून द्यायचं. ती जखम त्याच्यानंतर त्याची माशा बसत नाही, ती जखम भरायला सुरुवात होऊन जाते. दादा, शेळीपालनामध्ये वॅक्सिनेशन लसीकरण जे आहे ती खूप महत्वाची बाब आहे, तर लसीकरणाबद्दल आम्हाला माहिती सांगा. काय होतं सुरुवातीला लोकांना माहित नसतं लसीकरण. लोकांना वाटतं खूप महाग येतं लसीकरण, म्हणलं की खूप जास्त पैसा जाणार, त्यामुळे लोक लसीकरण करत नाही. पण लसीकरणाला जास्त काहीच खर्च नाही. लसीकरण एका 100 शेळ्यांची लस ईटीची जर घेतली आपण तर इथले 200, 250, 300 रुपयापर्यंत जाते. 100 शेळ्या त्यात कव्हर होतात. त्यामुळे लसीकरण जास्त खर्च नाही. लसीकरण महत्वाचे म्हणजे एक ET प्लस ET आहे, FMD आहे, PPR आहे आणि HSC या 4 आणि गोटपॉक्स या 4-5 जर वॅक्सिन केल्या तर तुमचा गोठा 100% निरोगी राहणार. तुम्हाला म्हणजे आजार शून्य होऊन जाणार तुमच्या गोठ्यातली. नॉर्मल जे सर्दी खोकला ते तर चालूच राहतं, पण बाकी ज्या व्हायरल इन्फेक्शन आहे ते आपण वॅक्सिन केल्यानंतर कमी होऊन जातात. तर कोणती वॅक्सिन कधी द्यायला पाहिजे आणि कोणत्या वयात अस्तेवेळेस द्यायला पाहिजे आणि किती एकदा दिल्याच्या नंतर किती वर्षापर्यंत आपण त्याचा म्हणजे इफेक्ट असतो? ETचा आपण पिल्लं जेव्हा 2, 2.5, 3 महिन्याचे होतात तेव्हा आपण वॅक्सिन करू शकतो. ते 14 दिवसानंतर त्याचा बूस्टर डोस द्यावा लागतो. 1 वर्षापर्यंत ती वॅक्सिन चालते. 1 वर्षानंतर परत तुम्ही रिपीट करू शकतात. ओके. FMDचं पण तसंच आहे. पिल्लं 3-4 महिने झाले तुम्ही करू शकतात, 1 वर्ष चालतं. PPRचं वॅक्सिन एकदा दिलं की 3 वर्ष तुम्हाला बघायची गरज पडत नाही. PPR एकदा जर शेळ्या तुम्ही गोठ्यात आणल्या तर 3 वर्ष तुम्ही PPR करू नका, काहीच प्रॉब्लेम येत नाही. ओके. आणि गोटपॉक्सचं 1 वर्षानंतर करावं लागतं. आणि HS पण 1 वर्षानंतर करावं लागतं. ओके. तर म्हणजे हे जर आपण वॅक्सिनेशन केलं तर आपल्याला जे वेगवेगळे जे आजार आहेत ते कमी होऊन जातात. म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढून जाते शेळ्यांमध्ये. बरोबर. त्यामुळे त्या आजाराला बळी पडत नाही. कोणते आजार, जसे उदाहरण सांगायचं झालं तर म्हणजे लोखंड वगैरे लागलं, जखम वगैरे झाली तर त्याच्यामुळे दगावण्यापेक्षा ते TTची लस दिली ते दगावत नाही. त्यांना जी धनुर्वाद म्हणतो आपण तो होत नाही. बरोबर. त्यानंतर जे खुराचा रोग आहे किंवा जे तोंडाला FMD असतं त्याच्यामुळे ते होत नाही. कारण शेळ्या काय होतं कवळा आपण जेव्हा पावसात ओला चारा आणून टाकतो किंवा पावसात शेळ्या चिखलात जातात ते खूर फुटणं, तोंड येणं हे कमी प्रमाणात होतं. ओके. आणि हे जे गोटपॉक्स जे म्हणतो आपण देवी, तर हे नेमकं कोणता आजार असतो आणि याच्यापासून कसं काय बचाव होतं? गोटपॉक्सची तुम्ही वॅक्सिन केलं तर गोटपॉक्स होतच नाही. गोटपॉक्स म्हणजे काय नेमकं? शेळ्यांना फोडं येतात अंगावर पूर्ण, म्हणजे पूर्ण शरीरावर जे फोडं येतात. तर ते जर यायचं नसेल तर आपण गोटपॉक्स नावाची लसीकरण करून घ्यायची. आणि हे HS म्हणायची जे आहे ते त्याचं नेमकं काय असतं? HS म्हणजे घट सर्प. ते काय होतं शेळ्यांना जेव्हा आपण सूज येणं, याच्या खाली सूज येणं, तोंडाच्या खाली गळ्याखाली सूज येणं, ओके, त्या गोष्टी कमी होऊन जातात. कोणताही व्यवसाय म्हणलं की त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट तर आलीच, सोबत प्रत्येक व्यवसाय करण्यामागचा उद्देश असतो म्हणजे प्रॉफिट. याच्यामध्ये नेमका किती नफा आहे, किती फायदा आहे, तर याचं एक ओव्हरऑल गणित सांगा आम्हाला. की म्हणजे आता तुमचंच जे आता या वर्षामध्ये पूर्ण वर्षभराचं जे गणित आहे, तर खर्च किती लागला आणि किती उत्पादन झालं पूर्ण वर्षभराचं?
सर या वर्षीचं आमचं उत्पन्न आहे 35 ते 40 लाख रुपयापर्यंत आणि खर्च पकडला पूर्ण खर्च तर माणसाचा वगैरे चाऱ्याचा जो बाहेरून भुसा वगैरे मागवतो तो पूर्ण 10 लाख रुपये खर्च पकडून घ्या तुम्ही. ओके. तर टोटल किती संख्या आहे तुमच्या इथे? टोटल आता 100च्या वरती क्वांटिटी सर. ओके, म्हणजे 100 म्हणजे 120च्या दरम्यान. 120च्या दरम्यान आहे. तर तुम्ही वर्षभरामध्ये जे आहे ते जवळपास आपल्याला 10-1 लाखाचा खर्च खर्च येतो सोडून. पूर्ण मेंटेनन्स, त्याच्यामध्ये औषध, गोळ्या, खाद्य, सगळं मेंटेनन्स, माणसं वगैरे मजूर जो असतो त्याचं सगळं मेंटेनन्स पकडून एक 10 लाख रुपये खर्च येतो. ओके. आणि 35-1 लाखापर्यंत तुम्हाला उत्पादन निघतं टोटल जे आहे ते टर्नओव्हर म्हणजे वर्षभरामध्ये 25 ते 30 लाख रुपयापर्यंत आपला निव्वळ नफा राहतो. ओके. फक्त व्यवस्थापन केलं पाहिजे, पिल्लाचं संगोपन करता यायला पाहिजे आणि मेन गोष्ट मेहनत करायची तयारी पाहिजे. तुम्ही जर मेहनत करायची तयारी असली तर तुम्ही कोणता पण धंदा करा तर सक्सेस 100%. तर आता कोणी शेतकरी तुमच्याकडे येऊन खरेदी करायचं असेल त्यांना, तर तुम्ही म्हणजे काय रेटने विकता किंवा तुम्ही मार्केटला नेता किंवा मग शेतकरी तुमच्याकडे येतात, म्हणजे विक्रीबद्दलचं माहिती सांगा आम्हाला. तुमची विक्री कशी होते आणि काय रेटने विक्री करता तुम्ही? सर आपण मार्केटला तर नेत नाही, सगळे शेतकरी आपल्याकडनं इथे येतात, इथून माल घेऊन जातात. बरोबर. आपल्याकडे जे पिल्लं राहतात 3 महिन्याचे पुढचे पिल्लं ते आपण किलोनुसार विकतो. जर बोकड असेल तर 1000 रुपये किलो आणि पाट जर असेल तर 1500 रुपये किलो, याप्रमाणे आपण विक्री करतो. बरोबर. आणि 3 महिने म्हणजे 3 महिन्या समोरची विकता ना तुम्ही? 3 महिन्याचे झाले, कारण 3 महिन्यापर्यंत पिल्लं दूध पितात ना आईला. बरोबर. ते दूध तुटलं की मग ते व्यवस्थित चारा पण खायला लागून जातात आणि मग वाढ पण चांगली होते. बरोबर. आणि मेजॉरिटी सगळ्यात जास्त खरेदी होते आता तुमच्या इथून, तर कोणत्या वयाची खरेदी होते आणि किती किलोची जास्तीत जास्त खरेदी केली जाते? सर जास्त करून पाठीच जातात. 5-10 पाठी, एक बोकड याप्रमाणे शेतकरी घेऊन जातात सांभाळायला. बरोबर. तर कोणत्या वयाची नेतात जास्त करून? वयाचे तुमच्या बजेटनुसार आहे सर. तुम्ही जसं मोठी शेळी घ्यायची तर जास्त पैसे लागणार, लहान पिल्लू घ्यायचे तर कमी पैसे लागणार. बरोबर. त्यानुसार जशी तुमची रिक्वायरमेंट आहे त्यानुसार आम्ही प्रोव्हाइड करतो. चांगली. जगात सगळ्यात जास्त वजन वाढणारी जात शेळ्यांमध्ये म्हणलं तर आफ्रिकन बोरच. तर हे गावरान शेळीची पिल्लू सर, या पिल्लाचं वजन येईल 15 किलो पर्यंत. बरोबर. किती जरी आता 3-4 महिन्याचं पिल्लू 15 किलो वजन आहे. बरोबर. शेळ्यांना त्यांना त्या पिल्लांना पण खायला एकच ठिकाणी, याला पण खायला एकच ठिकाणी. बरोबर. ह्या पिल्लाचं वजन येईल 30 ते 35 किलो पर्यंत. बरोबर. राहुल फोकस आणा. बरोबर. 30 किलो पर्यंत वजन येईल त्या पिल्लाचं. ओके. म्हणजे हे आणि हे सोबत एकाच महिन्याचा जन्म आहे. बरोबर. खूप मेजर डिफरन्स आहे, वजनामध्ये डिफरन्स दिसतोय, डोळ्याने दिसतोय फरक. हे प्युअर गावरान नाही, आपलं आफ्रिकन आहे. आफ्रिकन बोर. तर सगळ्या शेतकऱ्यांना म्हणजे आपण मेहनत तेवढीच करतोय, काम तेवढंच करतोय, पण आपल्याला जर उत्पन्न डबल भेटत असेल तर बोर शेळी सांभाळण्यात काही हरकत नाही. बरोबर. याच्यामध्ये जे मुख्य ओळख जी असते आफ्रिकन बोर शेळी असो किंवा बोकड असो, तर नेमकं 100% आफ्रिकन बोर आहे कसं ओळखायचं नेमका? आफ्रिकन बोर मध्ये कलर सुरुवातीला ब्राऊन कलरचं तोंड येतं त्यांचं मानेपर्यंत. इथून समोर जे आहे ते पूर्ण तपकिरी करायचं येतो आणि मागे पूर्ण व्हाईट कलरचं येतो, पूर्ण जे आहे ते पांढरा रंग असतो. त्याच्यानंतर त्यांचे कान आखूड असतात. ओके. शिंग गोल असतात. आणि पाठीमागे जाणारे शिंग असतात. त्याच्यानंतर त्यांचं नोज मार्किंग वरती येतं. नोज आहे ना ते रोमन नोज मध्ये येतं. बरोबर. आणि चेस्ट मोठी असते. म्हणजे समोरची जी चेस्ट आहे मोठी असते, कारण की इतर शेळ्यामध्ये एवढी नसते. पायाची साईज वगैरे, पायाची बोन साईज मोठी येते. अगदी बरोबर. आणि लांबीला भरपूर असतो. आणि शरीरानं सुद्धा जे आहे ते असं म्हणजे अंग धरून आहे. आणि दुसरी गोष्ट जी आहे ते म्हणजे याचं जे वजन जे आहे ते नर असेल किंवा मादी असतं तर एका वर्षामध्ये किती होतं? एका वर्षात जर चांगला तुम्ही बोकड सांभाळलं तर 70 ते 80 किलो पर्यंत वजन जातं एका वर्षात. आणि मादीचं 55 ते 60-65 किलो पर्यंत जातं. जर तुम्ही व्यवस्थित सांभाळलं तर 70 किलो पर्यंत पण जाऊ शकतो. ओके. म्हणजे वजनदार शेळी. आणि त्यानंतर दुसरी जी बाब आहे ती म्हणजे याचं जे पिल्लू जन्मते तर ते जन्माला किती किलोचं असतं? जन्माला 3-3.5-4 किलो पर्यंत पिल्लू पडतंय. बरोबर. म्हणजे आपले जे गावरान किंवा बिटलपेक्षा याचं वजन जे आहे वजन जास्त येतं.